आज आपण स्ट्रॉबेरीपासून एक स्वादिष्ट पदार्थ मिठाईची रेसिपी पाहणार आहोत. पण त्यापूर्वी हॅलो एव्हरीवन, मी तन्वीज किचन डायरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. मिठाईसाठी लागणारे साहित्य: पाव किलो स्ट्रॉबेरी व 200 ग्रॅम साखर एकत्र करून मिक्सरला बारीक ब्लेंड करून घ्यावी. 1 कप बेसन, 1 कप साखर, पाव कप ड्रायफ्रूट्स, पाव कप तूप. पॅन गरम करावा, त्यामध्ये 4 ते 5 चमचे तूप गरम करावे. यामध्ये बेसन घालावे व लाडूंसाठी भाजतो त्याप्रमाणे खमंग भाजून घ्यावे. बेसन भाजायला आले की तूप सोडू लागते. यावेळी गॅस बंद करावा व एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. पॅनमध्ये उरलेले तूप घ्यावे, गरम करावे. त्यामध्ये स्ट्रॉबेरीचा क्रश घालावा व सतत ढवळत राहावे. पॅनला लागू देऊ नये. क्रश जाम टाईप शिजवून घ्यावा. एक स्टिक घोळ तयार करावा. आता या घोळामध्ये भाजून घेतलेले बेसन ॲड करावे व एकत्र करून घ्यावे. 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावे. हे मिश्रण घट्ट होऊ लागले की यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करावे व मिक्स करून घ्यावेत. एका थालीला किंवा बटर पेपरला तुपाने ग्रीस करावे. त्यावर हे मिश्रण काढावे व स्प्रेड करून घ्यावे. स्प्रेड करताना व्यवस्थित स्पॅट्युलाने आकार द्यावा. आपल्याला पाहिजे तो शेप द्यावा. आता यावर थोडे ड्रायफ्रूट स्प्रेड करून घ्यावेत. पॅनमध्ये उरलेला स्ट्रॉबेरी क्रश घ्यावा व 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावा. घट्ट होत आला की स्प्रेड केलेल्या बेसनवर घालावा. आता या स्ट्रॉबेरीच्या स्प्रेडवर बारीक स्लाइस करून घेतलेले बदाम व पिस्ताचे काप लावावे व सजवावेत. थंड होण्यास ठेवावे. आपल्याला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा व तन्वीज किचन डायरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करायला विसरू नका.
थंड झाल्यावर आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये कट करावे. आपली स्ट्रॉबेरीची मिठाई बर्फी येथे तयार आहे. सर्व करा आणि आनंद घ्या. अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.